तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर, देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज तुमच्याकडे एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो. एक नवीन जी काही ब्रेकिंग न्यूज देखील असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ती जी काही घडामोड झालेली आहे, ती घडामोड म्हणजे जे काही MPSC वारंवार हे जे काही 3 ते 4 तासाच्या आतमध्येच ह्याच्या वेगवेगळ्या घडामोडी घडून आणते. आता त्या संदर्भातले त्यांचे जे काही आयोगाचे MPSCचे किंवा आयोगाचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते वेगवेगळे नोटिफिकेशन्स देत आहे. आता याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत बघा. आता एक महत्वाचा निर्णय पाहिलं तर त्यांनी ग्रुप सी ची ऍड टाकली, गट क ची ऍड टाकली. आता ही ऍड टाकल्यानंतर यात महत्वाचा एक मुद्दा उपस्थित त्यांनी केला. एक नवीन सुरुवात केली, ती म्हणजे काय, ऑनलाईन साठी जे काही पेपर होतील ते ऑनलाईन होतील. ठीक आहे. आता हे जे काय त्यांना कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घ्यायची आहे, ठीक आहे, म्हणजेच ऑनलाईन पेपर त्यांना घ्यायचा आहे. याच्यामध्ये पारदर्शकता राहणार आहे का? तर राहणार नाही. कारण एक महत्वाची गोष्ट आहे, जे काही सरळ सेवेचे पद आहेत त्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी असतील म्हणजेच तलाठी असेल, किंवा नगर परिषदचे पद असतील, किंवा इतर विभागाचे जे काही पद असतील, इतर डिपार्टमेंटचे जे काही पद आहेत त्याच्यामध्ये पारदर्शकता आढळत नव्हती. म्हणून त्या पारदर्शकतेमुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आयोगाला किंवा सरकारकडे की हे सगळे जे पद आहेत सरळ सेवेचे, हे पद तुम्ही आयोगाकडे द्या आणि आयोग हे पारदर्शकपणे खूप चांगल्या पद्धतीने हे आयोग सगळं राबवेल आणि एक पारदर्शक पद्धतीने सगळ्या जे काही होतकरू मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, त्यांची निवड होईल. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता भ्रष्टाचार होतोय इकडे, पेपर फुटतायत म्हणून काय केलं, आयोगाकडे पाठवले आणि आयोगामध्ये गेल्यावर आयोगाने पण तेच केलंय. या आयोगाचे जे काही ज्यांनी हे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यांनी याच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण आपण विद्यार्थ्यांचं काय मागणी होती बाबांनो, की विद्यार्थ्यांनी सांगितलं की आयोगाकडे द्या. मग आयोगच जर सरळ सेवा सारखं करत असेल तर मग काय उपयोग आहे. या दुसरं नोटिफिकेशन त्यांचं काय आलेलं आहे की जे काही प्रिलिम्स आहेत, ठीक आहे, आता प्रिलिम्स त्यांच्या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा होणार आहेत. ठीक आहे. आता हा निर्णय चांगला आहे. समजा की काही मुलं प्रिलिम पास होत नाही, त्यांना मेन्स म्हणजे मुख्य परीक्षेसाठी संधी उपलब्ध होत नाही, म्हणून त्यांचा हा एक निर्णय ठीक आहे बाबांनो. हा निर्णय मानता येईल. पण हा हे देखील म्हणजे फक्त ही ग्रुप सीच नाही, तर फक्त ही जी काही आपली राज्यसेवा असेल किंवा आपली ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, या सगळ्याच एक्झाम यांनी ऑनलाईन करून टाकल्या. आता माझा एक विद्यार्थी नाही म्हणता येणार, माझा एक चांगला मित्र होता तो, आणि चांगला मित्र असताना त्याने मला एकदा वर्षा अगोदरच आमचं हे बोलणं असेल, त्यांनी स्वतःची एक प्लॉट घेऊन स्वतःची एक मोठी बिल्डिंग उभारली होती बघा, ते ऑनलाईन एक्झाम घेण्यासाठी. आता त्याला मी सांगितलं की हे सगळे जे काही पद आहेत ते सगळे MPSC कडे स्थलांतरित होणार आहेत, त्यांच्याकडे जाणार आहेत. मग तू हे जे काही ऑनलाईन पेपर घेण्यासाठी जे काही सेंटर उभारलंस ते काय कामाचं आहे. मग त्याने उत्तर मला दिलं होतं की आयोग देखील हे ऑफलाईन परीक्षा घेणार नाही, ऑनलाईन परीक्षाच आयोग घेणार आहे. म्हणजे जसं आम्ही आज आमचं सेंटर हे TCS किंवा IBPS या कंपनीशी जोडलेलं आहे किंवा करार केलेला आहे आम्ही, किंवा इतर कंपनीशी करार केलेला आहे आणि त्या कंपन्या आमच्याचकडे पेपर घेतात. मग तसंच अगोदर फक्त या कंपनीशी आम्हाला करार करावा लागत होता, आता आम्ही पुढे चालून आम्ही MPSC सोबत करणार. म्हणजे यामध्ये खूप मोठा एक गोंधळ निर्माण झालेला आहे बघा. म्हणजे फक्त अगोदर TCS, IBPS किंवा इतर कंपन्या त्या ठिकाणी पेपर व्हायचे, आता फक्त जे काही वरचं ते कंपन्या आहेत ते बदलून फक्त आयोग येणार आहे आणि खाली जी परिस्थिती आहे तीच राहणार आहे. आता दुसरं म्हणजे ऑफलाईन पेपर झाल्यानंतर ऑफलाईन पेपरच्या गार्डिंगला देखील एक सरकारी कर्मचारी असतात बघा, क्लास 3 क्लास 4 वाले, सॉरी क्लास 4 नाही म्हणता येणार, पण क्लास 3 वाले असतात. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्यावर वॉच ठेवायला हे क्लास 2 ऑफिसर असतात. काही ठिकाणी क्लास 1 ऑफिसर देखील चक्र मारत असतात, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असतात. आणि हे जे काही सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांना एक नोकरीची देखील भीती असते आणि त्याच्यामुळे एक पारदर्शकतापणे खूप चांगल्या पद्धतीने राहू शकतं ऑफलाईन पेपर घेतल्यावर. आणि हा ऑनलाईन पेपर ज्यावेळेस घेणार तुम्ही, त्या ऑनलाईन पेपरमुळे असं होणार की तुम्ही कितीही तिथं पारदर्शकता करण्याचा प्रयत्न केला तर तिथं काय होणार, आता तिथं सरकारी कर्मचारी जरी नेले गार्डिंगला, तिथं काय करणार आहे सरकारी कर्मचारी, त्या सगळे सॉफ्टवेअरचे जे काही कॉम्प्युटरचे जे काही गोष्टी असतील त्या सरकारी कर्मचाऱ्याला तिथं काय समजणार आहे. आणि समजलं, याला कदाचित जरी समजलं तरी
तिथे त्यांचं काही एवढं महत्व ठरणार नाही. त्यासाठी आयोगाला ही विनंती आहे, जर विद्यार्थ्यांचा रोष, विद्यार्थ्यांचा जे राग आहे तो तुम्हाला जर ओढावून घ्यायचा नसेल, हे राज्य शासनाला पण माझं सांगणं आहे की राज्य शासन आणि आयोग हे एक तुम्ही जे काही एकत्र हे करून हे सगळं जे काही विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण केलेला आहे, मी तर म्हणेन हा जाणून बुजून तुम्ही केलेला आहे. कारण तुम्हाला नक्कीच या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करायचं आहे. आणि परत तुम्हाला एवढं देखील सांगतो, जरी तुम्ही हा निर्णय तुम्ही घेतला असेल, त्याचा 100% आम्ही तरुण पिढी हे कधी सहन करणार नाही. आम्ही ते आमच्या हक्काच्या जागा आहेत. आम्ही आमचं जे काही तरुण वय आहे, आम्ही 12-12 तास अभ्यास त्या आमच्या लायब्ररीमध्ये करतोय. 12-12 तास आम्ही तिथं आमचं संघर्ष करतोय. आणि जर शेवटी तुम्ही जर अशा पद्धतीने जर ऑनलाईन पद्धती घेऊन भ्रष्टाचाराला अजून जास्त किंवा बढावा देणार असाल, तर राज्य शासन असो किंवा आयोग असो, यांना माझी विनंती आहे, तुम्ही हे चुकीचं करताय आणि तरुण पिढी हे कधीच सहन करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर एक ते 2 दिवसामध्ये तुम्ही जे काही ऑनलाईन पेपरचा जो काही सगळा गोंधळ जे काही नोटिफिकेशनच्या माध्यमातून लावलेला आहे तो सगळा रद्द करा आणि ऑफलाईन पेपरच घ्या. कारण तुमच्याकडे ऑफलाईन पेपर घेण्यासाठी असं काही तुम्हाला एक कारण सांगा मला ऑफलाईन पेपर घेण्याचं, जिथे तुम्हाला तोटा आहे ऑफलाईन पेपर घेण्यामुळे. असं एकही कारण तुम्ही सांगू शकणार नाहीत. कारण ऑफलाईन पेपर घेण्यासाठी काहीही कारण नाही, काही त्याच्यामध्ये तोटा नाही. पण जर तुम्ही ऑनलाईन पेपर घेणार असाल तर ऑनलाईन पेपर घेण्याचे 10 तोटे मी सांगतो. 10 तोटे म्हणजे सर्वात महत्वाचा तोटा म्हणजे त्यात 100% भ्रष्टाचार होणार. दुसरं म्हणजे नॉर्मलायझेशन तुम्ही करणार. ठीक आहे, आता नॉर्मलायझेशन करणार. आता नॉर्मलायझेशनचे जे काही सूत्र आहे ते फक्त आम्हाला त्या नोटिफिकेशन किंवा त्या PDF मध्येच पाहायला मिळतं. कसं काढायचं ते नॉर्मलायझेशन, ते सूत्र दिलंय, फॉर्म्युला दिलाय, त्याच्यावरून खरंच निघते का नॉर्मलायझेशन? आणि आम्ही कोणावर ऑब्जेक्शन घ्यायचंय? त्यासाठी आयोगाने ऑफलाईन पेपर आणि महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी हा पेपर झालेला पाहिजे. हीच ज्या अगोदरची जी काही मागणी होती तीच तुम्ही घ्यायला हवी. आणि दुसरं म्हणजे एक महत्वाचं आणलं तुम्ही ऑप्शनलचं, ती एक राहिला तिसरा मुद्दा. आता हे ऑप्शनल, आता याच्यात हे रद्द करण्याचं काय कारण आहे तुमचं? आता याच्यामध्ये थोडंसंही तुम्ही तिथे खूप एज्युकेटेड लोक बसलेला आहात. आता हे रद्द करण्यात काय अर्थ वाटतो तुम्हाला? काय गरज आहे याला रद्द करण्याची? मग आणलंच कशासाठी? जर तुम्ही एवढे उच्च शिक्षित असून देखील असं गोंधळ निर्माण करत असाल विद्यार्थ्यांमध्ये, तर मग तुमचा तिथे बसून फायदा काय? एक महत्वाची गोष्ट आहे की आता ऑप्शनल जर आणलाय तर आता ऑप्शनल हा UPSC ला UPSC मध्ये फायदा नाही ऑप्शनल मुळे. आणि जर नाही मग आणलाच कशाला? घ्यायचं नाही बाबा, आणलाच कशाला? मग कॉपी करायची. एक तर UPSCच म्हणजे अभ्यासक्रम आपल्याला घ्यायचा आहे. कशासाठी घ्यायचा आहे? तर UPSC मध्ये आपला जो काही रिझल्टचा जो काही आकडा आहे किंवा टक्का आहे तो वाढण्यासाठी. मग हे असले निर्णय कशाला घ्यायचे मध्ये? मग एकतर आपला सिलेबस किंवा आपला अभ्यासक्रम वेगळा असायला हवा. आणि जर आयोगात जर UPSC मध्ये टक्का वाढवण्यासाठी जर तुम्ही तो सिलेबस घेत असाल तर मग असले हे अचानक जे काही गोष्टी आहेत किंवा पेपर आहेत ते रद्द करून काय साध्य करणार आहात तुम्ही? त्यासाठी हे जे काही आयोग आहे ते तुम्हाला वाटत असेल तुम्ही जे काही राज्यसेवेच्या बाबतीमध्ये जे काही थोडंफार चांगलं काम केलं, पटकन आन्सर की टाकली, 20-22 दिवसातच रिझल्ट लावला, याच्यामुळे तो सगळे मुलांनी, सगळ्या क्लासवाल्यांनी, सगळ्या टेलिग्राम चॅनलच्या ओनरनी तुमचं जे काही तुम्हाला नावाजलं म्हणून तुम्ही हवेत गेलात असं मला वाटतंय. त्यासाठी तुम्हाला हे सगळं विद्यार्थ्यांचं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना हे मला स्पष्ट मत आहे की तुम्ही तुमच्या स्थानिक जे काही जिल्हे असतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मोठं निवेदन तयार करा. तुमचे लोकप्रतिनिधी असतील, त्या लोकप्रतिनिधींना तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन द्या किंवा तुमचा जो काही काय म्हणतात त्याला एक निवेदन द्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन द्या आणि एक नवीन आंदोलन उभा करा. कारण हे इथं जर तुम्ही ऑनलाईन गेला तर तुम्हाला तुमच्या कष्टाला तिथं फळ मिळणार नाही मित्रांनो. तुम्हाला तिथं अन्याय तुमच्यावर होणार आहे. त्यासाठी याच्यासाठी तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे. उद्याची तारीख म्हणजे 26 जून 2026 म्हणजे 26 जून म्हणजेच काय तर आपले जे काही आरक्षणाचे जनक आहेत, जे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस, ठीक आहे, किंवा जयंती आहे, या जयंतीचं औचित्य तुम्ही साधून हे जे काही आरक्षण त्यांनी दिलेलं आहे, आरक्षणाचे जनक आपण ज्यांना मानतो त्यांना आदर्श मानून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या एक
लढा उभारायला हवा किंवा एक आंदोलन आपण सुरू करायला हवं, असं माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे. आणि तुम्ही नक्कीच या आयोगाचे जे काही नोटिफिकेशन आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही लढाल आणि हा लढा आपण नक्कीच जिंकू. जे काही पुण्याचे क्लासेस वाले शिक्षक असतील किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षक असेल, त्या प्रत्येक शिक्षकांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही देखील या सर्व गोष्टीवर तुम्ही सगळं प्रकाश टाका आणि तुम्ही देखील मैदानात उतरा आणि हा निकाल नक्कीच आपल्या बाजूने लागेल अशी मी आशा करतो. आणि या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.